चला मॅच आपण चालू करूया. रवी ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुनील ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, कमी गतीचा, समजला नाही, बीट करून चाललाय फलंदाजाला. निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फटका भरपूर चांगला होता परंतु ताकद कमी. जयने पकडलाय कॅच. भरपूर चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला जयचा. रिप्ले आपण पाहतोय. बॉल हवेमध्ये गेला. जय होता बॉलच्या खाली, नजर त्याने हटवली नाही. मगरी सारखा जबडा आणि त्या जबड्यासारखी त्याची ऍक्शन, त्याच्यामध्ये अडकला चेंडू. कॅच इथे पूर्ण झाली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विजय. हो बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फटका भरपूर चांगला आहे. बॉल जाईल गोशंगी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल. मॅच बॉल आलाय तर लगेच घ्या तो. पुढे सरसावून भिरकावलाय. गॅप भरपूर मोठा आहे. बॉल निघून गेला. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. 5च्या घरामध्ये धावफलक. चांगली बॅटिंग आपण पाहतोय विजयची. विजयने मात्र पहिला बॉल दिशा दिली, त्यानंतर या बॉल वरती पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न आणि चौकार आला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अरे बॅटने अजित पवार या टप्प्याची वाट पाहणार. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल. 6च्या घरामध्ये धावफलक. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. अजित पवार जज करतायत. प्रॉपर जज. विकेटचं पतन. अमोल पहिला चेंडू फेस करत असताना आपली विकेट गमावून बसले. गोल्डन डकचा शिकार ठरले. तुषार ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीचा बॉल तुषारचा, परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. स्वेअर मारा. फटका. पुन्हा एकदा अजित पवार चुकी करणार नाहीयेत. आणखीन एक चांगला कॅच त्यांच्या माध्यमातून पकडला जातोय. अप्रतिम झेल.
7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे उर्वरित. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संजय फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग केपर्स आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले. जोखीम उचलले. रिस्क आहे. विकेटचं पतन. पहिला चेंडू फेस करत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाले. एक शॉट आहे म्हणजे धाव नसेल याच्यावरती. निर्धाव चेंडू असेल. 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स फ्रॉम टीम विठलाई देवी पाळशी. हा स्कोर बोर्ड आपण पाहतोय. हा देखील फुलटॉस बॉल होता. पायावरती आदळलाय. लेग बायची एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळेल. 8च्या आघारामध्ये धाव फलक. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. चार चेंडूंचा खेळ झालाय. सॉरी सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगल. 3 बॉलचा खेळ झालाय. सॉरी 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. सॉरी कुणाल सर. हो खोलवर टप्प्याचा सटीक बॉल आपण पाहतोय. एक सिंगल इथे थांबवू शकले नाही. एक सिंगल इथे पूर्ण झाली. लेग बायची ही देखील आपल्याला पाहायला मिळते. 10च्या घरामध्ये धाव फलक. पुनश्च दिशा करावे. व्हाईट बॉलचा इशारा. 11च्या घरामध्ये धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. हो फुलटॉस बॉल होता. समाचार घेऊ शकला नाहीये. 22ची एक धाव येते. 12च्या घरामध्ये धाव फलक. बारा धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल कशा पद्धतीने खेळून काढतील. हो वेग 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 प्रचंड वेग. चेंडू येतोय निर्धाव. 12 धावा धाव फलकावर आणि 13 धावांचं टार्गेट आहे. कोकिसरे वॉरियर्स कोकिसरे टीमला 12 चेंडू मध्ये बनवायच्या 13 धावा. चला लगेच या मैदानाच्या बाहेर यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करूया. मानादेवी स्पोर्ट्स आंब्रग विपक्ष श्री गणेश 11 नागवंटेक. चला या टॉस साठी लगेच टॉस करून घ्या. अमोल दादा लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. टॉस घ्या लगेच करून.
सचिन ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्री आणि अजित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग टॅग वरती सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला उद्या सुरुवात. तेरा धावांचं लक्ष आहे. 13 धावा बनवायला लागणार आहेत. कोकिश्री वरिस कोकिश्री टीमला फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेत. अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होतोय. निघून गेलाय बॉल. एका धावेसाठी सिंगल येते. नागवान टीम संघ नाणेपैकी जिंकला. निर्णय कळवायचा लगेच कळवा. चला लगेच निर्णय कळवा. नागवान टेक टीम आपला आमच्यापर्यंत आणि दुसऱ्या मॅचला आपण तिथे सुरुवात करा. सेमीफायनल क्रमांक 1 बॉलिंग. फटका फासला. चेंडू हवेमध्ये. कॅच इथे पकडली जाते. भरपूर चांगली विकेट इथे पाठीमागे गेली. आता 9 मध्ये 12 बनवायचे आहेत. 9 चेंडू आणि 12ची गरज आहे. जय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन त्याला खेळायचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव येतोय. 8 मध्ये बनवायचे आता 12. त्याचबरोबर आदरणीय महेश दादा शिंदे यांचं शुभागमन झालं या स्पर्धेमध्ये. त्यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. बॅटची वरची कडा आहे. यष्टीरक्षक चुकी होणार नाहीये. ही मॅच फसवली आहे. होती मॅच कुठे आणि आली कुठे. सचिनने मात्र क्लास दाखवला, वेग दाखवला, टप्पा दाखवला. फसवलं चांगल्या फलंदाजांना. मॅच आता कोणत्या टप्प्यावरती येऊन थांबले. 7 मध्ये बनवायच्या तुम्हाला 12. 12 मध्ये बनवायच्या होत्या 13, परंतु आता मॅच इथे येऊन थांबले. 7 मध्ये बनवायच्या 12. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. एकच धाव आली या षटकामधून. एकदा जोरदार टाळ्या सचिन साठी. काय बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू झाली. पहिल्या बॉल पासून रोखून ठेवलं. शेवटच्या बॉल पर्यंत एकच सिंगल आली.
बॉलर झाला लगेच सुनील बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस यष्टीचीत फलंदाज श्रीबाद झालाय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? मॅच होती कुठे आणि आली कुठे? काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? आपण पाहते कोकिसरे वॉरियर्स कोकिसरे टीम 12 मध्ये 13 बनवायच्या होत्या, आता 5 मध्ये बनवायच्या आहेत 12. समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी बिघडलंय. हा फटका चांगला गॅप मध्ये आपण पाहतो. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे का? एकच मिळणार आहे सिंगल. 4 मध्ये बनवायच्या 11. चार चेंडू आणि 11ची गरज आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. कॅच ड्रॉप झाली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. 3 मध्ये बनवायचे आहेत 9. पुढे येऊन खेळायचा होता. बॅटची वरची कडा, बॉल डी झोन मध्ये. आता 2 मध्ये 8ची गरज आहे. 2 मध्ये 8ची गरज आहे. दोन चेंडू आणि 8 धावा. हा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. कॅच ड्रॉप होते, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. दुसरी धाव देखील तिथं पूर्ण होते. एक चेंडू आणि 6ची गरज आहे आता विजयासाठी. एक चेंडू आणि 6 धावा. 6 धावा, एक चेंडू. एक चेंडू आणि 6ची गरज आहे. मॅच होणार का? चला चला त्वरी करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. एक चेंडू 6ची गरज असताना बॉल हवेमध्ये आहे. कॅच इथे पकडली जाते आणि सामना विजयी संघ विठलाई देवी पाळशी. काय मॅच होती? 12 मध्ये 13 बनवायच्या होत्या, त्या धावा इथे डिफेंड केल्या, रोखल्या, थांबवल्या. काय मॅच होती, काय मॅच झाली आहे. या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच मिस्टर सचिन, ज्याने पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये मॅच फसवली गेली. सुनील आणि सचिन तुम्ही दोघे या, दोघांनाही सामनावीर आपण देऊयात, कारण की तुमचे सामने आता संपले. 4थ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी हा संघ खेळत होता आणि तो विजयी झाला. चला नागवंटी टीम लगेच क्षेत्ररक्षण